कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी जिल्ह्यातील लवटे औद्योगिक वसाहतीमध्ये सुरू असलेल्या पीफास या घातक रसायनांच्या उत्पादनास तातडीने स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली आहे। पत्रकार आणि पर्यावरणवादी अनुज अनंत जोशी यांनी रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना याबाबत निवेदन सादर केले। पीफास या तथाकथित फॉरेवर केमिकल्समुळे पर्यावरण, पाणी, माती, अन्न साखळी आणि मानवी आरोग्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद केले असून कर्करोग, हार्मोनल बिघाड आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्याशी त्यांचा संबंध असल्याचा उल्लेख करण्यात आला। पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या कोकणात आधीच प्रदूषणग्रस्त लोटे औद्योगिक क्षेत्रात अशा धोकादायक रसायनांचे उत्पादन सुरू राहणे हा स्थानिकांच्या आरोग्यासाठी गंभीर धोका असल्याची भूमिका जोशी यांनी मांडली आहे। पीफास संदर्भात स्वतंत्र कायदा करण्यासाठी केंद्र सरकारने तज्ञ समिती स्थापन करावी अशी देखील मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार सुनील तटकरे यांनी केंद्र आणि राज्य शासनाचे लक्ष वेधण्याचे तसेच पर्यावरण विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित यंत्रणांकडे त्वरित पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे। कोकणाच्या पर्यावरण संरक्षणासाठी आवश्यक भूमिका संसद आणि शासन पातळीवर प्रभावीपणे मांडली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे। कंपनीला इटालियावरून बंद झालेला कारखाना इथे प्रस्थापित करण्यासाठी जी परवानगी दिली ती अत्यंत दुर्दैवी आहे, चुकीची आहे। मी स्वतः या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदय, उद्योगमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही, पर्यावरण सचिव, प्रधान सचिव, उद्योग, MIDCचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना माझं खासदार म्हणून पत्र देणार आहे। देश पातळीवरती सुद्धा याची दखल घेतली जावी यासाठी सुद्धा लोकसभा सदस्य माझ्याकडे प्रयत्न राहतील। पण हा घातक कारखाना जो कोल्ड किलिंग म्हणून म्हटला जातो त्याच्यामुळे इटाली सारख्या प्रगत देशाने तो हद्दपार केला, तो आपल्या येण्यासाठी परवानगी कशी, का, कोणामुळे मिळाली या बाबतीमध्ये मी अनभिज्ञ आहे। पण या कारखान्याला नक्कीच आमचा ठामपणाने विरोध राहील।